जय हिंद. पोलीस भरती करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे इथे. तर मुंबई लोहमार्ग मार्च 2026 मध्ये झालेला पेपर 2024-25 चा पेपर आहे. तर या पेपर मधल्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण इथे डिटेल मध्ये बघणार आहोत. प्रश्न व्यवस्थित करायचे आहेत, कारण ह्याच्यातलेच बरेच प्रश्न पुढच्या वर्षी रिपीट होत असतात आणि बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जातात. असं नाही की मुंबई लोहमार्गाचे प्रश्न मुंबई लोहमार्गालाच विचारले जाणार किंवा दुसऱ्या जिल्ह्याचे प्रश्न इकडे नाही विचारले जाणार, असं काहीच नाहीये. सिलेबस सगळा सेम, मराठी व्याकरण सगळीकडे सेम असतं, तेच सगळीकडे फिरत असतं. त्यामुळे तुम्ही जर याचा अभ्यास करताय, तुम्हाला बाकी सगळे जिल्ह्यांचे पीवायक्यू सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. तर सध्या आपण बघूयात मुंबई लोहमार्ग. चला, मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न याच्यामध्ये एकदम सोपा शब्दसंग्रहांवर विचारलाय. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे. अनुजला कुठला शब्द विरुद्धार्थी असेल? बहीण, दोस्त, जनक आणि अग्रज. अनुज म्हणजे लहान, अग्रज म्हणजेच मोठा. मग ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन 4 राईट. चला पुढे. झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते या वाक्याचा प्रकार सांगा. केवळ, संयुक्त, मिश्र आणि जोड वाक्य. तर झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते हे आहे मिश्र वाक्य बरं का. बट पेपर मध्ये संयुक्त वाक्य उत्तर बरोबर दिलेलं आहे, नीट लक्षात ठेवा. बघा, झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते. अभ्यास केला पण नाहीये, यश पण नाही भेटले, असं केलं तर तसं होईल, म्हणजे हे संकेतचं वाक्य झालंय. संकेतबोधक, गौणत्व सूचक आणि त्याने जोडलेलं वाक्य मिश्र, म्हणून मिश्र बरोबर आहे. बट त्यांनी लॉजिक काय लावलंय की परिणाम, झटून अभ्यास केल्याचा परिणाम काय होतो? तर यश हमखास मिळते, म्हणून परिणाम बोधकचं वाक्य त्यांनी म्हटलंय. परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय आणि प्रधानत्व सूचकने जोडलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं, म्हणून त्यांनी ऑप्शन 3 राईट द्यायच्या ऐवजी ऑप्शन 2 राईट दिलाय. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला पुढे. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? कालवाचक, संख्यावाचक, रीतिवाचक आणि स्थलवाचक. क्रियेची पुनरावृत्ती झाल्याचा बोध होतो, म्हणून हे काय आहे आपलं? आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, म्हणून ऑप्शन 1 राईट. मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? कुठली विभक्ती आहे मित्रांनो शब्दात? प्रथमा, द्वितीया, चतुर्थी आणि संबोधन. ओळखा. मित्रांनो अनेक वचन केले, हाक मारल्याचा बोध होतोय. अनेक वचनी नो प्रत्यय आहे संबोधन विभक्तीचा, जिचा कारक अर्थ आहे हाक मारल्याचा बोध होतो, म्हणून हाक कारक अर्थ सांगितला जातो. ऑप्शन 4 राईट. मध गोड असते अधोरेखित शब्दाचं विशेषण. आता मध नाम आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाच्या नंतर आलाय म्हणून बनलाय विधी विशेषण. बट पर्याय बघितल्यावर आपल्याला लक्षात येते की गुणांबद्दल माहिती सांगितली म्हणून विधी विशेषणापेक्षा गुणाकडे जास्त लक्ष दिलंय इथे. मग हे काय ठरलं आपलं? गुण विशेषण आहे, म्हणून गुणवाचक हा पर्याय आपला बरोबर आहे. ऑप्शन 1 राईट. पुढचा प्रश्न. खाई त्याला खवखवे ह्या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. चोराच्या मनात चांदणे, कर नाही त्याला डर कशाला, ज्याच्या हाती ससा तो पारधी आणि गर्वाचे घर खाली. ओळखा. खाई त्याला खवखवे म्हणजेच काय? तर चोराच्या मनात चांदणं म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला भीती त्याची सतत वाटत राहते आपल्या मनामध्ये, ही झाली समानार्थी म्हण. बट आपल्याला इथे विचारली विरुद्धार्थी म्हण. मग याच्या विरुद्धार्थी काय येईल? आपण काही केलंच नाही तर आपल्याला घाबरायचं काही कारणच नाही, म्हणजेच कर नाही त्याला डर कशाला. ऑप्शन 2 राईट. पुढे. पतंग झाडावर अडकला, झाडावर शब्दाला अधोरेखित केले तर या वाक्यातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शब्दयोगी, उभयान्वयी, क्रियाविशेषण आणि केवल प्रयोगी. तर नामाला जोडून आलेलं क्रियाविशेषण अव्यय आहे हे, म्हणून शब्दयोगी अव्यय. कुठलं शब्दयोगी अव्यय आहे? ठिकाणाचा बोध होतोय, कुठे अडकली, ठिकाणाचा बोध, म्हणून स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. ऑप्शन 1 आला राईट. पुढचा प्रश्न. चांदणेला समानार्थी शब्द खालील पर्यायांमध्ये कुठला दिलाय? चांदणे म्हणजे कौमुदी आपल्याला माहिती आहे, बट इथे दिले ज्योत्स्ना, तो सुद्धा चांदणेचा समानार्थी आहे, म्हणून ऑप्शन 3 आला
राईट. जास्तीत जास्त शब्द संग्रहांवर प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता आतापर्यंत 9वा प्रश्न चालू झालाय. आज लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आज लागणं म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला झळ बसणं. ऑप्शन सेकंड राईट. पुढे उत्कृष्ट खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो. खेळाडूचा शब्दाला अधोरेखित केले तर त्या अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेष नाम, पदार्थवाचक नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम. तर खेळाडूचा शब्दाला अधोरेखित केलेला आहे. खेळाडू इथे काय आहे, भाववाचक नाम नसून सामान्य नाम म्हणून वापरलंय. ओके. कसा खेळाडू, उत्कृष्ट म्हणून हे झालं विशेषण. खेळाडू कोणता खेळाडू नाव माहिती नाहीये म्हणून सामान्य नाम आहे. ऑप्शन थर्ड राईट. पुढचा प्रश्न, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधतो तेव्हा खालीलपैकी कोणता अलंकार होतो. श्लेष, दृष्टांत, सार आणि रूपक. जेव्हा एक शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा तो असतो आपला श्लेष अलंकार. जसं की तुम्ही बघू शकता, मला बस लागते. लागते म्हणजे पाहिजे किंवा त्रास होतो, दोन अर्थ आहेत. शंकरास पूजले सुमनाने. सुमन म्हणजे मुलीचं नाव आहे, फुल आणि चांगलं मन असाही अर्थ होतो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ. म्हणून श्लेष अलंकाराची ही आपली उदाहरणं आहेत. ऑप्शन फर्स्ट आला राईट. पुढचा प्रश्न, बहुव्रीही समासाचं उदाहरण आपल्याला ओळखायचंय. चक्रपाणी, अनंत, राम लक्ष्मण पाप पुण्य, यथाशक्ती दर दिवस, राजवाडा रक्तचंदन. आता चक्रपाणी, चक्र आहे करात ज्याच्या असा तो, आणि अनंत म्हणजेच नाही अंत ज्याला असा तो. ऑप्शन फर्स्ट राईट. राम लक्ष्मण इतरेतर द्वंद्व समास आहे. पाप वैकल्पिक द्वंद्व समास. यथाशक्ती आणि दर दिवस अव्ययभाव समास. राजाचा वाडा तत्पुरुष समास. रक्तरूपी चंदन कर्मधारे म्हणजे तत्पुरुष समास आले. म्हणून बहुव्रीही आला आपला ऑप्शन फर्स्ट, चक्रपाणी आणि अनंत. गोविंदाग्रज या टोपण नावाने कोण ओळखलं जातं. गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज कोणाचं टोपण नाव आहे, राम गणेश गडकरी यांचं आहे. ऑप्शन सेकंड राईट. आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घराची ओढ लागली होती. वरील वाक्यातील उभयान्वय अव्ययाचा प्रकार आहे. आणि शब्द कशामध्ये येतो. आता संध्याकाळ होत आली होती पहिलं वाक्य, आईला घराची ओढ लागली होती दुसरं वाक्य, जोडले आणि या अविकारी शब्दाने. दोन वाक्य जेव्हा आणि, व, अन, आणखी, शिवाय, नी यांसारख्या अविकारी शब्दाने जेव्हा जोडतो तेव्हा त्या दोन वाक्यांची बेरीज करतो, वाक्यांच्या अर्थांची बेरीज करतो. म्हणून हे आहे आपलं समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय यांनी जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असतात. ऑप्शन थर्ड राईट. पुढचा प्रश्न, ज्ञ हे संयुक्त व्यंजनाची योग्य वर्ण रचना आपल्याला करायची आहे. ज्ञ शब्द कसा तयार झाला. आता संयुक्त व्यंजन विचारले. द अधिक न अधिक य अधिक अ हे आपलं जोडाक्षर झालं. संयुक्त व्यंजन म्हणजे हलांत केलेलंच हवंय आपल्याला. तर ज्ञला हलांत केल्यानंतर ज्ञचा विग्रह होतो फक्त, आणि फक्त द अधिक न अधिक य. तर आपण इथे करेक्शन करूया, द अधिक न अधिक य इथे घेऊया. ठीक आहे, बाकी कुठे दिलेलं नाहीये. संयुक्त व्यंजन विचारलंय म्हणून इथे लिहूया द अधिक न अधिक य. ऑप्शन सेकंड राईट. पुढील पैकी चुकीची विरुद्ध लिंगी जोडी ओळखायची आहे. दास दासी, श्रीमान श्रीमती, शिष्य गुरु, राजा राणी. विरुद्ध लिंगी चुकीची जोडी कुठली असेल. तर शिष्य आणि गुरु दोघही पुल्लिंगी आहेत. तो शिष्य आणि ती गुरु असं आहे का, नाही. तो गुरु आणि तो शिष्य दोघही पुल्लिंगी म्हणजे विरुद्ध लिंगी नाहीच आहेत हे. ऑप्शन थर्ड आला राईट. पुढील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवून अचूक म्हणजे बरोबर पर्याय निवडायचा आपल्याला. एखाद्याला पाण्यात बघणं म्हणजे काय करणं, त्याचा द्वेष करणं. एखादी गोष्ट पोटात घालणं म्हणजेच तिला क्षमा करणं.
पोटात शिरणं म्हणजे त्यांची मर्जी संपादन करणं, आणि एखाद्या गोष्टीवर पाणी पडणं म्हणजे व्यर्थ केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे किंवा वाया जाणे. 4-1-2-3 कुठे दिलाय? 4-1-2-3 ऑप्शन सेकंड मध्ये दिलाय, म्हणून ऑप्शन सेकंड आला राईट. आकृतीत लपलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ. रा डे मा ती न घो गु व कुठला वाक्प्रचार असेल? तर त्याचा अर्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे. योग्य वेळ निघून गेल्यानंतर काम करणे, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, परिस्थिती पाहून वागणुकीत बदल करणे आणि बेजबाबदारपणे काम करणे. काय येईल बरोबर? कुठली म्हण आहे इथे? व रा ती मा गु न घो डे, बरोबर. वराती मागून घोडे म्हणजेच काय? तर योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. ऑप्शन फर्स्ट आला राईट. पुढचा प्रश्न, अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनासक्ती, नासक्ती, आसक्ती, सक्ती आणि सक्तीविना. अनासक्ती म्हणजेच वैरागी किंवा प्रेमापासून अभाव, त्याच्या नादीच नाही लागणं. त्याच्या अपोजिट आहे आसक्ती. आसक्ती, अनासक्ती, ऑप्शन सेकंड राईट. जोड्या जुळवायच्यात. अव्ययीभाव, षष्टी तत्पुरुष, वैकल्पिक द्वंद्व आणि समानाधिकरण. ओळखा. अव्ययीभाव म्हणजे बरहुकूम, हुकमाप्रमाणे. अ ला आला 3. षष्टी तत्पुरुष, न्यायान्याय, ती मजली आणि पायरव. वैकल्पिक द्वंद्व, न्याय किंवा अन्याय. ठीक आहे. न्याय किंवा अन्याय विग्रह करताना किंवा वापरला म्हणजे हा आहे आपला वैकल्पिक द्वंद्व समास. अ आणि क कळाले. राहिला षष्टी विभक्ती तत्पुरुष आणि समानाधिकरण बहुव्रीही. ती मजली आणि पायरव. ओळखा. आता अ ला 3 आणि क ला 1 कुठं कुठं दिलेलं आहे बघा. अ ला 3, क ला 1 एकाच ठिकाणी दिलाय. म्हणजे आला ब ला 4 आला, म्हणजे षष्टी तत्पुरुष आला पायरव, समानाधिकरण बहुव्रीही आला ती मजली. 3 मजली असलेला असा तो. द्विगुण असून काय आहे? बहुव्रीही, कारण विग्रहावरून कोणा एकाचाच बोध होतोय. ऑप्शन 3 आला राईट. पुढचा प्रश्न, 4 नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे, म्हणजे याचे लेखक कोण आहेत? जयंत नारळीकर, वसंत बापट, बाभ बोरकर, साने गुरुजी. तर 4 नगरातील माझे विश्व या आत्मचरित्राचे लेखक आहेत जयंत नारळीकर. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढील पैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे. खोगीर भरती, लग्न सराई, बाया बापड्या आणि धबधबा. तर जोड शब्द कुठला शब्द नाहीये? तर धबधबा हा जोड शब्द नसून पूर्णाभ्यस्त मधला अनुकरणवाचक शब्द आहे, म्हणून ऑप्शन फोर्थ आला राईट. पुढचा प्रश्न, वचन बदलानुसार चुकीची जोडी कुठली असणार आहे? बैठक बैठका, काम कामे, पंखा पंखे, खेडा खेडी. तर वचन बदलानुसार चुकीची जोडी आहे खेडा खेडी. योग्य जोडी आहे एक असेल तर त्याला खेडे म्हणतो, एकापेक्षा जास्त असेल तर खेडी म्हणतो. म्हणजेच खेडे खेडी ही बरोबर जोडी आहे. ऑप्शन फोर्थ राईट. पुढचा प्रश्न, पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्द समूहाबद्दल एक शब्द पुढील पैकी कोणता? ताकपिट्या, दड्ढुचार्य, तिरशिंगराव आणि रणवीर. तर पराक्रम केल्याचा आव आणणारा म्हणजेच तिरशिंगराव. ऑप्शन थर्ड राईट. पुढचा प्रश्न, कठोर व्यंजनांचा अयोग्य म्हणजेच चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कठोर म्हणजेच 13 कठोर व्यंजन आहेत आपले. कुठले कुठले आहेत 13 कठोर व्यंजन? क च ट त प. पहिली दुसरी लाईन स्पर्श व्यंजनांमधली, आणि उष्मे एवढेच कठोर व्यंजन आहेत. दुसरी लाईन काय आहे? ख छ ठ थ फ, ख छ ठ थ फ आणि श श स. उष्मे एवढी 13 कठोर व्यंजन आपल्या 52 मध्ये म्हणजे 34 मध्ये आहेत. मग कुठली चुकीची जोडी दिलेली आहे? ख ठ त आणि च कठोर आहेत. च थ ट ठ ड, ड मात्र काय आहे? तिसरी लाईन आहे म्हणजे हा मृदू येतोय, बरोबर. प फ, फ मात्र कठोर आहे. थ छ क कठोर. श थ च ख कठोर आहे, म्हणजे आपली चुकीची जोडी कुठली आहे? ड हा कठोर नसून तिसऱ्या गटातला आहे म्हणजे मृदू आहे.
म्हणून ऑप्शन सेकंड राईट. मुंबई लोहमार्ग मध्ये सुद्धा बरोबर 25 पैकी 25 चा पेपर पॅटर्न फॉलो केलेला आहे. प्रश्न सगळे सोपे होते, असा एकही शब्द नव्हता. म्हणी जो दिला होता तुम्हाला आकृती, त्या टाईपचा सुद्धा अभ्यास वाढवा. वेगवेगळ्या म्हणी किंवा वाक्प्रचार देतात आणि त्यांचे अर्थ किंवा त्याच्यातून त्या म्हणीतील शेवटून तिसरा शब्द ओळखा, पहिल्यापासून 5वं अक्षर ओळखा, वगैरे वगैरे असे प्रश्न खूप सारे तयार झाले त्याच्यावर आतापर्यंत. तर तसाच अभ्यास आता आपल्याला वाढवायचा आहे. आणि बाकी शब्दसंग्रह वाढवा. नव्याने ऍड बरेच केले जात आहेत, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार. आणि ग्रंथ कादंबरी त्यांचे लेखक विचारतात. कधी कधी तर हे अभंग कोणाचा आहे, या पद्यपंक्ती कोणाच्या आहेत, असंही प्रश्न आतापर्यंत विचारले गेले. तर तसाही थोडासा अभ्यास ठेवा. ठीक आहे, चला भेटूयात नंतर पुढच्या जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार असाल तरी सुद्धा बाकी सगळ्या जिल्ह्यांचे पीवायक्यू करायचे, कारण मराठी व्याकरण सिलेबस सगळ्या जिल्ह्यांना सेम आहे. त्यामुळे याच जिल्ह्यातले प्रश्न ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्यात विचारून झालेले आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यांचे प्रश्न या जिल्ह्यात आलेले आहेत. त्यामुळे सगळे जिल्हे व्यवस्थित करायचे आहेत. चला थांबूयात. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद. फाईल सेव्ह करून घेते, म्हणजे नंतर तुम्हाला फास्ट मध्ये रिव्हिजन करण्यासाठी फाईल PDF कामाला येईल. चला, थँक्यू.